Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 6 Biomolecules. आत्तापर्यंत आपण बायोमॉलिक्युल्सचे पार्ट 5 पर्यंत अभ्यास केलेला आहे. पार्ट 5 पर्यंतचे व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले आहेत. आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे हा आपला पार्ट 6 म्हणून लक्षात ठेवा. बायोमॉलिक्युल्सचं चॅप्टर नंबर 6 बायोमॉलिक्युल्स पार्ट 6 ज्यामध्ये आपण लिपिड्स या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. लिपिड्स म्हणजे नेमकं काय हे आज आपल्याला शिकायचं आहे. दीज आर द लॉंग चेन हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. लिपिड्सचं कंपोजिशन आपल्याला दिलं आहे, ज्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे लिपिड्समध्ये प्रेझेंट असतात आणि ते हायड्रोकार्बन चेन फॉर्म करत असतात. त्याचं स्ट्रक्चर हे लॉंग चेन हायड्रोकार्बन असतं. लिपिड्स हॅविंग ग्रीसी कन्सिस्टन्सी. लिपिडची कन्सिस्टन्सी ही ग्रीसी असते. ग्रीसी म्हणजे चिकट. आपल्याला कुठल्याही सबस्टन्सला आपण जर लिक्विड सबस्टन्सला हात लावला आणि तो पाण्यासारखा पातळ असला तर तो आपल्याला चिकट लागत नाही. पण जर एखादं ऑइल वगैरेला आपण हात लावला तर आपल्याला ते हाताला चिपचिप होतं. याचाच अर्थ काय, ते ग्रीसी कन्सिस्टन्सी असतं. त्याचप्रमाणे लिपिड्सला सुद्धा हात लावला तर ते आपल्याला ग्रीसी जाणवतं. याचाच अर्थ लिपिड्स हॅविंग ग्रीसी कन्सिस्टन्सी. द हायड्रोजन टू ऑक्सिजन रेशो इज ग्रेटर दॅन 2:1. आतापर्यंत आपण बायोमॉलिक्युल्समध्ये कार्बोहायड्रेट्स पाहिले आहेत किंवा वॉटर मॉलिक्यूल जर अभ्यास केला तर वॉटर मॉलिक्यूलमध्ये H2O म्हणजेच हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला आहे H2O, ज्यामध्ये हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल प्रेझेंट असतात आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल प्रेझेंट असतो. म्हणजेच तिथं 2:1 हा रेशो प्रेझेंट असतो. पण आपल्याला कार्बोहायड्रेटमध्ये सुद्धा आपण अभ्यास केला त्यावेळी लक्षात आलं की हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा 2:1 याप्रमाणे रेशो त्यामध्ये प्रेझेंट असतो. पण लिपिड्समध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो हा ग्रेटर दॅन 2:1 असतो. म्हणजेच ज्यामध्ये हायड्रोजनचे 2 ॲटमपेक्षा जास्त ॲटम्स त्यामध्ये प्रेझेंट असतात आणि ऑक्सिजनच्या एका ॲटमपेक्षा जास्त ॲटम्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. हे जे लिपिड्स असतात हे लिपिड्स ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल होत असतात, विरघळत असतात. लिपिड्स आर अल्सो टर्म ॲज फॅटी ॲसिड्स. लिपिड्सलाच फॅटी ॲसिड्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर पहिल्या ह्याच्यात आपल्याला लिपिड्सचं स्ट्रक्चर शो केलेलं आहे, ज्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची लॉंग चेन हायड्रोकार्बन चेन त्यामध्ये फॉर्म झालेली असते. त्याचप्रमाणे त्याचं कॅरेक्टर आपल्याला सांगितलं आहे की ते ग्रीसी कन्सिस्टन्सी असतं. तसंच हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो हा ग्रेटर दॅन 2:1 असतो. दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट मीन्स लिपिड्सचं कॅरेक्टर्स यामध्ये आपल्याला शो केलेलं आहे. लिपिड्स आर अल्सो टर्म ॲज फॅटी ॲसिड्स. लिपिड्सलाच फॅटी ॲसिड म्हटलं जातं. फॅटी ॲसिड्स म्हणजेच लिपिड्स. Fatty acids are organic acids which are composed of hydrocarbon chain ending in carboxyl group. फॅटी ॲसिड्स म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात आणि त्यामध्ये जी हायड्रोकार्बन चेन प्रेझेंट असते त्याच्या एका एंडला कार्बॉक्सिल ग्रुप मीन्स COOH
हा फॉर्म्युला असलेलं कार्बोक्सिल ग्रुप या हायड्रोकार्बन चेनच्या एंडला प्रेझेंट असतो. CH याप्रमाणे कार्बोहायड्रोजनचं चेन त्यामध्ये प्रेझेंट असते आणि एका एंडला COOH हा कार्बोक्सिल ग्रुप त्यामध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला पाहायला मिळत असतो त्याच्या स्ट्रक्चरमध्ये. दे मे बी सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड. लिपिड्स हे सॅच्युरेटेड पण असतात आणि अनसॅच्युरेटेड पण असतात. तर सॅच्युरेटेड म्हणजे नेमके सॅच्युरेटेड लिपिड्स कशी असतात त्याबद्दल आपल्याला यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कार्बन हॅविंग सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड लिपिड्समध्ये कार्बन हे सिंगल बॉन्ड असलेले असतात. पाल्मिटिक ॲसिड फाउंड इन द ॲनिमल फॅट मीन्स एकदा नीट बघूया. पाल्मिटिक अँड स्टेरिक ॲसिड्स फाउंड इन ॲनिमल अँड प्लांट फॅट्स आर एक्झाम्पल्स ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. पाल्मिटिक ॲसिड आणि स्टेरिक ॲसिड हे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत, ज्यामध्ये पाल्मिटिक ॲसिड हे ॲनिमलमध्ये आपल्याला मिळत असतं आणि ॲनिमलच्या फॅट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. त्याचप्रमाणे स्टेरिक ॲसिड हे प्लांटच्या फॅट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. आपल्याला आतापर्यंत बायोमॉलिक्युल्समध्ये जे काही टॉपिक्स आपण शिकलेलो आहोत किंवा पुढे शिकणार आहोत त्या प्रत्येक टॉपिक्सचे जर आपल्याला एक्झाम्पल दिले जात असतील तर ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवण्याचं काम खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला जर विचारलं लिपिड्स म्हणजे काय तर ते असतात फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिड्स हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड या दोन प्रकारात मोडतात. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स कुठले असतात तर ते असतात पाल्मिटिक ॲसिड अँड स्टेरिक ॲसिड्स. पाल्मिटिक ॲसिड हे ॲनिमल फॅटमध्ये आपल्याला फाउंड होत असतात किंवा सापडत असतात. त्याचप्रमाणे स्टेरिक ॲसिड्स हे प्लांट फॅटमध्ये फाउंड होत असतात. In unsaturated lipids, there are one or more double bonds between the carbon atoms of the hydrocarbon chain are present. Unsaturated lipidsमध्ये एक किंवा एकापेक्षा डबल बॉन्ड्स असलेले कार्बन ॲटम्स या हायड्रोकार्बन चेनमध्ये प्रेझेंट असतात. एक किंवा एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड असलेले कार्बन ॲटम्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड्स असलेले कार्बन ॲटम्स हायड्रोकार्बन चेनमध्ये प्रेझेंट असतात. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये किंवा अनसॅच्युरेटेड लिपिड्समध्ये. आणि आपण पाहिलं की सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये ओन्ली वन कार्बन ॲटम प्रेझेंट असतं. ओन्ली वन बॉन्ड प्रेझेंट असतो कार्बन ॲटम्समध्ये. हाच डिफरन्स आपल्याला ज्यावेळी विचारला जाईल की सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स गिव द डिफरन्स बिटवीन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, त्यावेळी हा पहिला पॉईंट आपल्याला सांगता येईल की सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये कार्बन ॲटम्समध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये वन ऑर मोर डबल बॉन्ड्स प्रेझेंट असतो कार्बन ॲटम्समध्ये हायड्रोकार्बनच्या चेनमध्ये. ऑलिक ॲसिड फाउंड इन ऑल फॅट्स अँड लिनोलिक ॲसिड फाउंड इन मेनी सीड ऑइल्स आर एक्झाम्पल्स ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. ज्याप्रमाणे आपल्याला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचे एक्झाम्पल दिले होते त्याचप्रमाणे आता अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचे एक्झाम्पल पण आपल्याला दिलेले आहेत, ज्यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचे एक्झाम्पल आहे ऑलिक ॲसिड, जे काही आपल्याला सगळ्या प्रकारच्या फॅट्समध्ये पाहायला मिळत असतं, आणि लिनोलिक ॲसिड असतं दुसरं एक्झाम्पल, जे आपल्याला मेनी सीड्स ऑइल सीड्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच
Oleic acid and linoleic acid are the example of unsaturated lipids. मग डिफरन्स ज्यावेळी तुम्ही सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड लिपिड्सचा डिफरन्स लिहिणार त्यावेळी तुम्हाला पहिला पॉईंट बॉन्डचा सांगता येईल. कार्बन बॉन्ड्स सॅच्युरेटेडमध्ये किती असतात आणि अनसॅच्युरेटेडमध्ये किती असतात. त्याचप्रमाणेच सेकंड पॉईंट येईल सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स किंवा सॅच्युरेटेड लिपिड्सचे एक्झाम्पल्स आणि अनसॅच्युरेटेड लिपिड्सचे एक्झाम्पल्स. हे 2 पॉईंट्सही तुम्ही डिफरन्समध्ये लिहू शकता. लिपिड्स आर क्लासिफाईड ॲज सिम्पल, कंपाऊंड अँड डिराइव्ड लिपिड्स. लिपिड्स हे 3 टाईप्समध्ये क्लासिफाय केले जातात. एक म्हणजे सिम्पल, दुसरं कंपाऊंड अँड तिसरं डिराइव्ड लिपिड्स. 1 लाईन क्वेश्चन आन्सरमध्ये तुम्हाला विचारलं जाईल हाऊ मेनी types of lipids are there, then you will give the answer. There are 3 types of lipids. One is simple lipid, second compound lipid, and third is derived lipid. First, simple lipids. These are esters of fatty acids with the various alcohols. हे फॅटी ॲसिड्सचे इस्टर्स असतात सिम्पल लिपिड्स आणि ज्यामध्ये अल्कोहोलसुद्धा प्रेझेंट असतं. फॅट्स अँड वॅक्सेस आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल लिपिड्स. बघा मी मागेही तुम्हाला सांगितलं प्रत्येक जे काही बायोमॉलिक्युल्स आपण शिकणार आहोत त्याचे एक्झाम्पल्स दिले जातील आणि ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सिम्पल लिपिड्सचे एक्झाम्पल तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत जे आहेत फॅट्स अँड वॅक्सेस. Fats and waxes are some of the examples of simple lipids. Fats are nutritional source with high caloric value. Also, fats act as reserve food materials. Fats हे न्यूट्रिशनल सोर्स असतात. त्याचप्रमाणे त्यामध्ये हाय कॅलरिक व्हॅल्यू प्रेझेंट असते. जास्त कॅलरीज फॅट्समध्ये प्रेझेंट असतात. तसंच फॅट्स ॲक्ट ॲज रिझर्व फूड मटेरियल. ते रिझर्व फूड मटेरियल प्रमाणे सुद्धा फंक्शन करत असतात. इन प्लांट्स इट इज स्टोर्ड इन सीड्स. प्लांट्समध्ये सुद्धा फॅट्स हे सीड्समध्ये स्टोर्ड केले जातात. इन ॲनिमल फॅट इज स्टोर्ड इन द ॲडिपोज टिश्यू. जसं प्लांटमध्ये सीडमध्ये फॅट्स स्टोअर्ड असतात तसेच ॲनिमल्समध्ये फॅट्स हे ॲडिपोज टिश्यूमध्ये स्टोअर्ड केले जातात. ॲडिपोज टिश्यू म्हणजे काय? ज्या ठिकाणी चरबीयुक्त असं मांसल भाग तयार होत असतो त्या भागाला ॲडिपोज टिश्यू जास्त प्रमाणात तयार झालेले असतात आणि तिथंच फॅट्स तयार झाले असं आपण म्हणत असतो. Fats deposited in tissue act as an insulator and minimize the loss of body heat. फॅट्स हे त्यांचा रोल प्ले करत असतात जसं ते इन्सुलेटरचं काम करत असतात. इन्सुलेटर म्हणजे काय तर इलेक्ट्रिसिटी किंवा हीट ट्रान्सफर होण्यासाठी ते अडथळा आणत असतात. म्हणजेच काय ते बॉडी हीट जी असते ती मिनिमाइज लॉस होऊ देतात. म्हणजे कमी प्रमाणात बॉडीची हीट लॉस होत असते. कोणामुळे? फॅट्समुळे. फॅट्स डिपॉझिटेड इन टिश्यू ॲक्ट ॲज ॲन इन्सुलेटर अँड मिनिमाइज द लॉस ऑफ बॉडी हीट. इन्सुलेटरप्रमाणे ॲक्ट केल्यामुळे आपल्या बॉडीची हीट ही कमी प्रमाणात लॉस होत असते. Fats deposited around the internal organs act as cushions to absorb mechanical shocks. फॅट्स हे बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये फॅट्स ज्या ठिकाणी प्रेझेंट असतात ते इंटरनल ऑर्गन्सच्या आजूबाजूला ते प्रेझेंट असतात आणि ते काय करत असतात तर ते ऑर्गन्सला कव्हर करत असतात आणि त्या ऑर्गन्सला कव्हर केल्यामुळे काय होतं
ते कुशनप्रमाणे त्यांचा रोल करत असतात. कुशन ज्याप्रमाणे सॉफ्ट असतं, एखादं पिलो किंवा कुशन तुम्ही घेतलं तर ते सॉफ्ट असतं आणि त्या सॉफ्टच्या आतमध्ये जी कुठली वस्तू राहील ती सेफ राहते. त्याप्रमाणे आपले इंटरनल ऑर्गन्स हे ह्या फॅट्समुळे सेफ राहतात. टू ॲब्झॉर्ब मेकॅनिकल शॉक्स, काही शॉक्स लागले, काही ॲक्सिडेंटली तुम्हाला काही प्रेशर आलं, काय झालं तरीसुद्धा आपल्या बॉडीतील इंटरनल ऑर्गन्स हे फॅट्सच्या कुशनसारख्या रोलमुळे सेफ राहतात. वॅक्स आर इस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स. फॅट्स हे फॅट्सबरोबरच वॅक्सचं पण एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. वॅक्स हे इस्टर्स असतात. कसले? तर फॅटी ॲसिडचे. फॅटी ॲसिडचे इस्टर्स वॅक्स असतात आणि ते लॉंग चेन फॅटी ॲसिड्स विथ लॉंग चेन अल्कोहोलच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. वॅक्सेस आर जनरली सॉलिड ॲट रूम टेम्परेचर, आणि हे वॅक्सेस जनरली जे नॉर्मल टेम्परेचर असतं, जे रूम टेम्परेचर असतं, त्यावेळी सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. Waxes forms coating on hair and skin in animals and also forms an outer coating of stems, leaves and fruits. वॅक्स हे कोटिंगचा रोल करत असतात. कोटिंग करण्याचं काम वॅक्स करत असतात. जनरली ॲनिमल्सच्या हेअर आणि स्किनवर वॅक्स कोटिंग करत असतं. त्याचप्रमाणे स्टेम, लीव्ज आणि फ्रूट्स जर तुम्ही बारीक निरीक्षण करून पाहिलं तर त्याच्यावर आउटर कोटिंग जी असते व्हाईट कलरची आउटर कोटिंग आपल्याला पाहायला मिळत असते. जनरली ॲपलवर लवकर लक्षात येते की ॲपल जर तुम्ही नीट निरीक्षण करून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल व्हाईट कलरचं कोटिंग त्याच्यावर असतं. म्हणजेच काय, ते वॅक्सेस असतात आणि जे आतमधले जे काही टिश्यूज असतात त्यांना सेफ ठेवण्याचं काम वॅक्सेस करत असतात. सेकंड पॉईंट आहे कंपाऊंड लिपिड्स. कंपाऊंड लिपिड्स म्हणजे काय, तर दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स कंटेनिंग फॉस्फेट शुगर. हे पण फॅटी ॲसिड्स असतात, फॅटी ॲसिड्सचे इस्टर असतात आणि ज्यामध्ये फॉस्फेट आणि शुगर हे दोन्हीही प्रेझेंट असतात. फॉस्फेटलाच फॉस्फोलिपिड्स म्हटलं जातं आणि शुगरला ग्लायकोलिपिड्स म्हटलं जातं. These lipids consist of a molecule of glycerol, 2 molecules of fatty acids and a phosphate group. कंपाऊंड लिपिड्स या नावातूनच लक्षात येतं की कंपाऊंड मीन्स यामध्ये एकापेक्षा जास्त लिपिड्स एकत्र आलेले असतात. एकापेक्षा जास्त फॅटी ॲसिड्स एकत्र आलेले असतात. त्याचप्रमाणे इतर कंपोनंट्ससुद्धा यामध्ये मिक्स असतात. म्हणूनच याला कंपाऊंड लिपिड्स म्हटलं जातं. म्हणूनच त्याचं कंपोजिशन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. कंपाऊंड लिपिडमध्ये काय काय असतं, तर ए मॉलिक्यूल ऑफ ग्लिसेरॉल, नंतर 2 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स, एक मॉलिक्यूल असतो ग्लिसेरॉलचा, नंतर असतो 2 मॉलिक्यूल ऑफ फॅटी ॲसिड्स आणि एक फॉस्फेट ग्रुपसुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतो. या प्रकारचं कंपोजिशन हे कंपाऊंड लिपिडचं असतं, ज्यामध्ये 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लिसेरॉल प्रेझेंट असतं, 2 मॉलिक्यूल ऑफ फॅटी ॲसिड्स प्रेझेंट असतात आणि एक ग्रुप ऑफ फॉस्फेटसुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतं. म्हणूनच त्याला कंपाऊंड लिपिड असे म्हटले जाते. Glycolipids contain glycerol, fatty acids, simple sugars such as galactose and nitrogenous base. They are called as cerebrosides.
ग्लायकोलिपिड्स हे कंपाऊंड लिपिडचं एक्झाम्पल म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. कंपाऊंड लिपिडचं एक्झाम्पल यामध्ये दिलेलं आहे ग्लायकोलिपिड, ज्यामध्ये ग्लिसेरॉल असतं, फॅटी ॲसिड्स असतात, त्याचप्रमाणे सिंपल शुगरही प्रेझेंट असतात. सिंपल शुगर म्हणजे जनरली गॅलेक्टोज त्यामध्ये प्रेझेंट असतं. And nitrogenous base also present in the glycolipids, and they are called as cerebrosides. Glycerol, fatty acids, simple sugars and nitrogenous bases एवढं कंपोजिशन ग्लायकोलिपिडमध्ये असतं आणि या ग्लायकोलिपिडला सेरेब्रोसाइड्ससुद्धा म्हटलेलं आहे. तर यावर तुम्हाला MCQसुद्धा येईल किंवा फिल इन द ब्लँक म्हणून येईल किंवा वन वर्ड क्वेश्चन म्हणून येईल की ग्लायकोलिपिड्स आर कॉल्ड ॲज डॅश, अदरवाईज डॅश आर कॉल्ड ॲज सेरिब्रोसाइड्स. असं कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये विचारले जाऊ शकता, यावर विचारले जाऊ शकतात. म्हणून हे जे सिंपल वाटत असलेले लाईन्स तुम्हाला ॲज अ क्वेश्चन म्हणून लक्षात घ्यायला हवेत की MCQजमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जसं ग्लायकोलिपिड्स काय कंटेन करतात, तर ग्लिसेरॉल, फॅटी ॲसिड्स, सिंपल शुगर्स अँड नायट्रोजिनस बेस कंटेन करत असतात आणि त्यांना सेरिब्रोसाइड्ससुद्धा म्हटलं जातं. तर ग्लायकोलिपिड्स आर कॉल्ड ॲज डॅश, त्यावेळी उत्तर द्यायला हवं सेरिब्रोसाइड्स. अदरवाईज डॅश आर कॉल्ड ॲज सेरिब्रोसाइड्स, त्यावेळी उत्तर येईल ग्लायकोलिपिड्स. पुढचं लिपिड आहे डिराइव्ड लिपिड्स. डिराइव्ड लिपिड्स म्हणजे काय, तर लिपिड्सपासूनच तयार झालेले जे लिपिड्स असतात त्यांना डिराइव्ड लिपिड म्हटलं जातं. त्यांना अजून स्टिरॉल्स असं सुद्धा म्हटलं जातं. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्टिरॉल्स, कंपोज्ड ऑफ फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग्स. त्याचं कंपोजिशनसुद्धा आपल्याला दिलेलं आहे. फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग्स अँड ए लॉंग हायड्रोकार्बन साईड चेन, म्हणजेच त्यामध्ये फ्युज्ड एकमेकात गुंतलेले जॉईंट असलेले हायड्रोकार्बन रिंग्स असतात आणि त्याचबरोबर एक हायड्रोकार्बन साईड चेनसुद्धा त्याला जॉईंट झालेली असते. त्याचं एक्झाम्पल यामध्ये दिलं आहे. डिराइव्ड लिपिडचं एक्झाम्पल आहे कोलेस्टेरॉल. प्रत्येक लिपिडचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. तर डिराइव्ड लिपिडचं एक्झाम्पल आहे कोलेस्टेरॉल. आपण जनरली म्हणत असतो की ह्या व्यक्तीचं कोलेस्टेरॉल वाढलं. याचाच अर्थ काय, तर डिराइव्ड लिपिड्स त्यामधले वाढलेले असतात. Cholesterol is mainly present in all cells of the animal body, but particularly in nervous tissue. कोलेस्टेरॉल हे जनरली सगळ्या ॲनिमल बॉडीच्या सेल्समध्ये प्रेझेंट असतं, पण पर्टिक्युलरली ते नर्वस टिश्यूमध्ये आपल्याला मिळत असतं किंवा नर्वस टिश्यूमध्ये ते जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. Adrenocorticoids, sex hormones and vitamin D are synthesized from cholesterol. कोलेस्टेरॉलपासून ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्स सिंथेसाइज्ड होत असतं, म्हणजे तयार होत असतं. सेक्स हार्मोन्स तयार होत असतात आणि व्हिटॅमिन डीसुद्धा तयार होत असतं. इथे तुम्हाला सेक्स हार्मोन्सचे 2 नावंसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. सेक्स हार्मोन्स हे 2 असतात. एक असतं प्रोजेस्टेरॉन आणि दुसरं असतं टेस्टोस्टेरॉन. फॉर MCQसाठी तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गिव द 2 नेम्स ऑफ सेक्स हार्मोन्स. वन इज प्रोजेस्टेरॉन, सेकंड इज टेस्टोस्टेरॉन. आणि कोलेस्टेरॉलपासून काय सिंथेसाइज्ड होत असतं, तर ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्स, सेक्स हार्मोन्स अँड व्हिटॅमिन डी हे
कोलेस्टेरॉलपासून तयार होत असतात. इन याम प्लांट त्याचं बायोलॉजिकल नेम दिलं आहे डायोस्कोरिया. A steroid compound called diosgenin is produced. A steroid compound called diosgenin. स्टिरॉइड कंपाऊंड तयार होतं याम प्लांटमध्ये आणि ते स्टिरॉइड कंपाऊंड डायोस्जेनिन प्रोड्यूस करत असतं. किंवा याम प्लांटमध्ये स्टिरॉइड कंपाऊंड जे डायोस्जेनिन नावाने आपण ओळखत असतो ते डायोस्जेनिन कंपाऊंड याम प्लांट प्रोड्यूस करत असतं. फॉर MCQ इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन याम प्लांट which steroid compound is produced. Then its answer is diosgenin. आणि या डायोस्जेनिनचं फंक्शन काय असतं तर हे डायोस्जेनिन इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अँटी फर्टिलिटी पिल्स. अँटी फर्टिलिटी पिल्स म्हणजे काय तर दॅट इज बर्थ कंट्रोल पिल्स. मालाडी, सहेली यासारखे जे बर्थ कंट्रोल पिल्स आजकालच्या वुमन्स चाइल्डला बर्थ द्यायचं नसलं, प्रेग्नन्सी राहायला नको किंवा नवीन चाइल्डला त्यांच्या इच्छेनुसार बर्थ द्यायचा नसला तर त्यावेळी काही अँटी फर्टिलिटी पिल्स त्या घेत असतात रेग्युलरली. आणि त्या अँटी फर्टिलिटी पिल्स ह्या डायोस्जेनिन नावाच्या स्टिरॉइड कंपाऊंडपासून बनवले जातात आणि हे स्टिरॉइड कंपाऊंड हे याम प्लांटमधून प्रोड्यूस होत असतं. अशा प्रकारे आपण बायोमॉलिक्युल्सच्या या पार्टमध्ये लिपिड्स म्हणजे नेमकं काय असतं, त्याचं कंपोजिशन कसं असतं, लिपिड्सलाच फॅटी ॲसिड्स म्हटलं जातं, याचा अभ्यास केला आहे. फॅटी ॲसिड्स म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड्स असतात. त्याचप्रमाणे हे फॅटी ॲसिड्स सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समधला डिफरन्स आपण अभ्यासला आहे. तसंच त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले असतात हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लिपिड्स आर क्लासिफाईड ॲज सिम्पल, कंपाऊंड अँड डिराइव्ड लिपिड्स याचाही आपण अभ्यास केला. सिम्पल लिपिड्सचे एक्झाम्पल आपण पाहिले फॅट्स आणि वॅक्स. त्याचप्रमाणे कंपाऊंड लिपिड्सचे एक्झाम्पल, कंपोजिशन याचाही आपण अभ्यास केला आहे. तसेच डिराइव्ड लिपिड्स म्हणजे नेमकं काय असतात, त्यामध्ये त्याचं कंपोजिशन त्याचं कंपोजिशन किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं एक्झाम्पल कोलेस्टेरॉल असतं. या सगळ्यांचा आपण अभ्यास या टॉपिकमध्ये या पार्टमध्ये केलेला आहे. तर आजचा हा लिपिड्सचा टॉपिक आपण इथेच संपवूया.